शरीरं सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवा सर्वमेतद्धि जातम् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् विदेशेषु मान्यस्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् क्षमामण्डले भूपभूपालवृन्दैः सदा सेवितं यस्य पादारविन्दम् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् यशो मे गतं दिक्षु दानप्रतापा जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रसादात् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् न भोगो न योगो न वा वाजिराजो न कान्तामुखेनैव वित्तेषु चित्तम् मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अरण्ये न वा स्वस्य गेहे न कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनघे मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अनर्घ्याणि रत्नानि मुक्तानि सम्यक् समालिङ्गिता कामिनी यामिनीषु मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् आपल्या हृदयामध्ये गुरुविषयी शास्त्राविषयी जोपर्यंत प्रेम उत्पन्न होत नाही तर जगातलं वैभव सर्व फोल आहे. त्यांनी फोल अशा अर्थाने ते आपल्या जवळ असेल ते, पण त्यांनी समाधान मिळणार नाही, त्यांनी सुख मिळणार नाही. आणि हे आपल्याला बुद्धीला पटण्यासाठी हे आपलं दासबोधाचं अध्ययन आहे. विशेषतः आजचा जो समास आहे त्याच्यामध्ये आपल्या बुद्धीला आवाहन आहे की अरे बघ, सगळं भगवंत सगळीकडे कसा भरलाय, प्रेमाने पहा, वेगळेपणाने पहा, स्वार्थीपणाने पाहू नको. हे बुद्धीला आव्हान आहे आपल्या. आणि हे पटलं मात्र पाहिजे. ते काय आहे, इथे मी आता वेगळ्या ठिकाणी राहतो ना, तर वेगवेगळे लोक भेटतात मला. मग ते त्यांना तर मी कोण आहे वगैरे काय जास्ती माहित नसतं, ते मोकळेपणे बोलतात जे काय बोलायचंय त्यांना. ते एकदा म्हणले, मी म्हणे मला इथे गेलो होतो, तिथे मराठी लोक जरा जास्त होते. मराठी लोक जरा हुशार असतात. हो, मला सांगण्याचा अधिकार आहे, कारण म्हणले मी म्हणे असं एका ठिकाणी कुठे जात नाही, मला हवे असेल त्या आश्रमात मी आपला जात असतो. ते बाजूला एक आश्रम आहे दुसरा, तिथे बोलवलं होतं मला. मग मी गेलो होतो तिथे चिन्मय मिशनचा बुक स्टॉल लावला होता.
तिथे आले होते ते. म्हटलं का बरं असं? नाही म्हणे, मग तिथे गेलं की त्या आश्रमात जो नियम असतात तसं नियमान पाळायला लागतात म्हणे. म्हटलं मग? म्हणे आता बघा म्हणे, तुम्ही चिन्मय मिशन मध्ये आहेत, आता तुम्हाला म्हणे स्वातंत्र्य नाही काय वाटेल ते बोलायचं. म्हटलं वाटेल ते बोलायचंच कशाला? नाही नाही म्हणे, मला कसं म्हणे, कुठल्याही देवाला कसं जे काय असेल ते, तुम्ही ते स्वातंत्र्य गमावून बसलात. म्हटलं तुम्ही काय करता? ते होते गणिताचे प्राध्यापक होते. म्हटलं अहो, 2+2 = 4. आता तुम्ही जर म्हणलात की 2+2 = 5 सांगायचं माझं स्वातंत्र्य गेलं, आता ते खरं स्वातंत्र्य आहे का? हं. त्याला स्वातंत्र्य म्हणतात का? 2+2 = 5 असं सांगायला त्याला स्वातंत्र्य म्हणतात का? नाही. आता गुरुनी जे सांगितलं तेच खरं आहे. चिन्मयानंदाने सांगितलं ते काही वेगळं सांगत नाहीत कुठं कोणापेक्षा. त्यांचा कुठलाही आग्रह नाही. ते फक्त म्हणतात तुझ्या बुद्धीला पटवून घे. जबरदस्ती कसलीच नाहीये, कोणावरच नाहीये, चालतच नाही तशी. तर बघा, त्यांना मी विचारलं तुम्ही काय येत नाही, तर त्यांनी कशी, प्रत्येकाला कशी भीती असते बघा, की मी माझं स्वातंत्र्य गमावून बसेन. आता पण ते स्वातंत्र्य म्हणजे काय तेच माहित नाही. वेड्यासारखं वागण्याला थोडी स्वातंत्र्य म्हणतात का? ठीक आहे, जमलं ते असू दे. आपली प्रार्थना आधी म्हणूया. हं. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम मी मंदाताई आणि शोभाचे सॉरी म्हणतो, कारण तुम्ही मला काहीतरी विचारलं होतं, ते मी पाठवायचं राहिलं, आणि आज जे मी दाखवलं होतं, ही शंकराचार्यांची जयंती झाली, त्याला वंदना करून, गुरुदेवांची वंदना करून, तर तिथलाच तो मस्तकाभिषेकाचा कार्यक्रम मृणाल सांगत होती, आणि त्याचेच फोटो तुम्हाला ज्यांना पाहिजे होते, तर ते मी आता तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत पाठवतो. कारण आज आता आपला क्लास झाल्यानंतर मला आणखीन एक क्लास आहे, त्यावर आणखीन उशीर होईल. पण उद्यापर्यंत मात्र मी तुम्हाला पाठवतो. सॉरी तुम्हाला आधीच. हं. पण पण ते कसे स्थान विशेष आहे ते. बर, ठीक आहे. आता आपला 13व्या दशकातला आता हा 9वा समाज, की माझ्या जीवनातली सुखदुःख कोण भोगतो, असं शिष्यानी समर्थांना विचार. हा प्रश्न निघायचं कारण काय? तर या आधीच्या 8व्या समासामध्ये करता कोण, तर ते म्हणले अरे करता कोणीच नाही, भगवंत आहे, सगळं करता करविता तो आहे. तर त्यांनी हा आपल्याला थोडं त्याला आपण अनलर्निंग म्हणतो, ते अनलर्निंग करण्यासाठी ते म्हणले पूर्व पक्ष लागे उडविणे. म्हणजे मला असं वाटतं मी करतो, हा करतो, शेजारी त्रास देतो, जे काही असेल ते, किंवा माझं कर्तृत्व आहे. तर आपलं माझं कर्तृत्व काही नाहीये, देवाचं कर्तृत्व बघायचं आहे, असं त्यांनी खूप उच्च भूमिकेवरनं उपदेश केला. आणि म्हणले निर्गुणामध्ये कर्तृत्व देताच येत नाही, असेल कसं निर्गुणामध्ये कर्तृत्व. भक्त हे झाल्यावरती, तर तुमच्या आमच्यासारखा शिष्य असेल तो म्हणला, तो श्रोता करी प्रश्न, देही सुख दुःख भोगता कोण. तो म्हणलं ते सर्व तुमचा निर्गुण वगैरे ठीक आहे, पण माझ्या जीवनातलं सुख दुःख कोण भोगतं ते सांगा. रामदास स्वामींनी त्याला सुद्धा उत्तर दिलं.
आणि मग त्याची फोड आपण ही गेल्या वेळे आपण बघितली की शिष्याचाच प्रश्न स्वामींनी विस्तारपूर्वक सांगितला. आता बघा, आपल्यापैकी ज्यांनी तर पूज्य गुरुदेवांचं भाषण ऐकलेलं आहे ना, त्यांना पटतं की त्यांनी त्यांनी पण असं पूर्व पक्ष प्रश्नच आपली अडचणच ती इतक्या सुंदर मांडत असत की आपल्याला वाटत हेच खरं. त्याच्यावरती जे उत्तर सांगायचं ते पटलं पाहिजे की नाही. तर माझं तरी असं व्हायचं की मला असं वाटायचं ते अडचण सांगतात पूर्वपक्षच खरा वाटायचा. तर तर शिष्याला समजावून सांगण्यामध्ये गुरुची कुशलता अशी की तो शिष्याच्या भूमिकेवर येऊन तो प्रश्न आणखीन विस्ताराने समजून सांग. हे 1 ते 5 ओव्यांमध्ये आपण बघितलं. आणि नंतर आपल्या जीवनाचं एक ऑब्झर्वेशन, आपली व्हेरियस डायमेन्शन्स ऑफ आवर अवेअरनेस, जीवनाचं चरित्र आपण हे 5 ते 26 ओव्यात बघितलं. आणि एक असतं बघा ऑब्झर्वेशन आणि दुसरं असतं अनालिसिस. तर इथं चिकित्सा 2 भागात आहे. ती आपण आज बघूया किती होते पूर्ण. त्याचा आधी आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये त्याचं एक असं आपण विवेचन केलं होतं की जी काही वस्तू असेल त्याला 2 डायमेन्शन्स असतात, 2 अंग असतात. एक असतं दृश्याचं बाहेरचं अंग, त्यांनी व्यवहार होतो, रूप रंग इत्यादी. आणि एक त्याचं अंतरंग स्वरूप असतं. मग आता जर जगामध्ये आपण ढोबळपणे जर निर्जीव आणि सजीव असे आपण जर 2 भाग केले तर त्याचं बाहेरचं रूप रंग त्याचा आपल्याला परिचय आहेच, तो काही सांगायची गरज नाही. फक्त अंतरंग, मग जडाचं अंतरंग काय आहे तर बघा, हा सगळा शक्तीचा खेळ आहे. अणु ज्याला आपण म्हणतो, अणु ऊर्जा. तर प्रत्येक जड द्रव्याच्या अंतरंगामध्ये शक्ती आहे. मग सजीव जे म्हणतात त्यांच्या अंतरंगात काय आहे तर त्यांच्या अंतरंगामध्ये त्याला म्हटलं आपण जाणीव, या आणखी सोप्या भाषेमध्ये मन म्हटलं. आणि मनाची ही 2 अंग आणखीन आता हे फक्त मानवाला देणगी आहे बरं का. एक आहे ते शुद्ध चैतन्य आणि दुसरं आहे मायेशी निगडित, म्हणजे या शरीराला आपलं मानलेलं जे मन आहे ते मन की जे सूक्ष्म पंचमहाभूतांच्या सात्विक अंशापासून बनले आहे. आणि त्यांनी ममतेनं हा देह म्हणजेच मी असं धरलंय आणि ते व्यवहारासाठी योग्य आहे. कारण त्यांनी त्याला व्यवहाराचं अडी अडचणी त्या मनाला समजतात आणि ते चैतन्य घडवून आणतो, त्याला शक्ती चैतन्याकडनं मिळते. असं सोप्या शब्दामध्ये आपण आपल्या ह्याच्यात बघितलं. आणि हेच रामदास स्वामींनी की मन आपल्याला सध्या जे सूक्ष्म पंचमहाभूतांपासून जे शरीराशी निगडीत झालेलं मन आहे त्याचे व्यवहार आपण अंतरंग आपलं हेच धरून चालतो की नाही. आपण वेगळं आत्मा चैतन्य आपल्याला अजून तिथपर्यंत एवढं वेगळेपणे विचार करायचे अजून आपल्याला ताकद आली नाही. म्हणून समर्थ या समासामध्ये आत्मा म्हणजे ह्या शरीराला वेटाळून बसलेल्या जाणीवेला आत्मा म्हणलं, हे आपण गेल्या वेळी बघितलं. आता या शिष्याचा प्रश्न रामदास स्वामींनी वेगळा आणखीन विस्तारित करून सांगितला. आणि ते म्हणले बघा, झोपले असताना आत्मा म्हणजे जाणीव गाढ झोपेमध्ये स्वप्न पण बघत असतो आणि तेवढ्यात जर काही डास बीस चावला तर एकीकडे अंग खाजवतो किंवा कुशी बदलतो. हा चमत्कार पहा म्हणले होते. तर आता हा समाज संपल्यानंतर मग आता त्याच्या पाठीमागची बुद्धीची भूमिका सांगतायत की हे कसं घडतं. मग त्याला ते कौतुक म्हणणार आहे की हा आत्मा दोन्हीकडे कसा त्याचा अंमल अनुभवास येतो, त्याला ते कौतुक म्हणणार आहेत. आधी म्हणले होते चमत्कार. चमत्कार कधी असतो, त्याच्या पाठीमागे जी बुद्धी आहे कसं झालं ते समजलं नाही त्याला काय म्हणतात, चमत्कार, जादू. पण ते समजलं कसं करायचं की मग त्याला काय म्हणतो आपण, कौतुक, लीला म्हणतो. बघा, हा दासबोध इतका सुंदर समाज इतका सुंदर बांधलाय हो, की आधी म्हणले चमत्कार कारण शिष्याला माहिती नाही की चमत्कार आहे. आणि मग ते अनालिसिस केल्यावर ह्याच दृष्टांताला म्हणले कौतुक शेवटच्या ओळीमध्ये. त्याला ते देह आत्मा योग म्हणतात. मग आता तो चमत्कार नाही राहिला, तो योग झाला, समजून उमजून केला आणि त्याला कौतुक म्हटलं. आता हे ओव्या आपण गेल्या वेळी बघितल्या
ही हे वाढणे मोडणे सुखदुःखाचे गुणे ह्या जो शिष्याचा मूळ प्रश्न होता की माझं अंगा सुख भोगता कोण, याचा आपण रेफरन्स हा 3ऱ्या दशकामध्ये आपण जो आपण डिटेलमध्ये बघितला त्याचा रेफरन्स गेल्या वेळेला बघितला होता आपण. पण आपण आणखी सोप्या शब्दामध्ये आपल्यापुरतं की माझ्या जीवनात जी सुख दुःखाचे जे प्रसंग येणार आहात ते प्रारब्धाने येतच असतात. भागवत ग्रंथामध्ये प्रल्हाद त्याच्या बरोबरीच्या विद्यार्थ्यांशी त्याचे संवाद आहे. तो गुरुकुलात असताना प्रल्हाद तो विद्यार्थ्यांना विचारतो, काय रे म्हणे, सुख आणि दुःख ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का? हो म्हणले, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग म्हणले, दुःख येण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का? नाही म्हणले, दुःख येण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. मग म्हणले, जर नाण्याची एक बाजू येण्यासाठी आपल्याकडे प्रयत्न करत नाही तर दुसरी बाजू येण्यासाठी प्रयत्न करतो, हे म्हणणं किती चुकीचं आहे. तर म्हणे, सुख पण आपल्याला प्रारब्धानेच येतात, दुःख पण प्रारब्धानेच येतात. फक्त मग आपल्याला स्वातंत्र्य काय आहे, त्यांना कसं सामोरं जायचं, माझं कर्तव्य कसं करायचं, हे स्वातंत्र्य मानवाला आहे. बघा, हे आपल्याला आहे. आणि मग जीवनातल्या प्रत्येक घटनेचा साधनेसाठी जो उपयोग करून घेतो तो उत्तम साधक होय. आता आपण पण उत्तम साधक आहोत. 13व्या दशकापर्यंत आपली मजल आली. माझ्या जीवनात घडलेल्या प्रत्येक घटनेचा उपयोग मी साधन म्हणून देवाकडे, देवाचा हात त्याच्यामध्ये बघण्यासाठी मी केला तर मी उत्तम साधक बनेन. आणि असे उत्तम साधक कसं बनावं यासाठी बुद्धीला आवाहन, त्याचे रहस्य समर्थ उलगडून दाखवत आहे. तर आता हे ऍज अ केस स्टडी एक्झाम्पल किंवा सक्सेस स्टोरी ज्याला म्हणतात, ती आपण सक्सेस स्टोरी गेल्या वेळी विदर्भातली ती बघितली होती. गोंदूजी आणि अलका माहोड यांच्या मुलाचा जीवन विकास, त्याची स्पिरिच्युअलिटी, हा गुलाबराव महाराजांचं चरित्र आपण गेल्या वेळी बघितलं होतं. तर अगदी त्याच धर्तीवरती समर्थ आपल्याला आता आपल्या जीवनातलं या सगळ्या एक वेगळेपणे आपल्या जीवनाकडे, वेगळं शरीराकडे, अरे ते शरीर म्हणजे पोकळ वारुळासारखं आहे, त्याच्यामध्ये नाड्या आहे, त्या नाड्यांमध्ये पोकळ वाटा, त्याच्यामध्ये सगळं आहे असं सगळं त्याच्यामध्ये सांगितलं. आणि त्याच्यामध्ये त्या नाडाद्वारे धावे जीवन, त्या जीवनामध्ये खेळे पवन म्हणजे ऑक्सिजन प्राणवायू, आणि मग त्या पवनासारखा जाणं आत्मा ही विवरे, त्या शक्तीने आपल्याला परिचय येतो. आता बघा, ह्या ओवीवरती जी 13वी जी ओवी आहे, ह्याचाच विस्तार किंवा ह्याच्यापासनं खरे असा रेफरन्स इथपर्यंत या पवनासारखा जाणं आत्मा ही विवरे, इथपर्यंत हा जो पवनाचा दृष्टांत आहे ना, तो समर्थांनी 9व्या दशकापर्यंत आणलेला आहे. पण ह्याचा पुढचा जो भाग आहे की पवन म्हणजे आत्मा नाही, हे समजावून सांगायचं जबाबदारी समर्थांनी या 13व्या ओवीचा आधार घेऊन ह्याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत ते म्हणले की शिष्य जर असं समजेल की पवन तर विराट महान तर खराच, पण महान शब्द पवनाला गीतेमध्ये महान म्हणले बरं का, ते ओवी बघणार होत आपण. तर महान तर खराच, पण तो म्हणजे आत्मा नव्हे, आत्मा त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. तर हे समर्थ पुढे सांगणार आहेत की तुषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. तर बघा, हे जे उदाहरण आहे ते एकांची आपल्याला एक पटण्यासाठी सांगतोय की समर्थांनी आपल्या जीवनातलं जे अनालिसिस आहे ते पटण्यासाठी, कसं पटेल असंच त्यांचं अनालिसिस आहे. ते सांगताना समर्थ काय म्हणले, हे की तृषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार. ते एक जण ओळखीचे आहेत, ते बरेच दिवस भेटले नव्हते. ते भेटले तर ते म्हणलं काय झालं, नाही म्हणले ऍक्सिडेंट झाला मला, म्हणून म्हणे नव्हतो इथे. म्हटलं काय झालं ऍक्सिडेंट, म्हणे ते कुठे मोटारने चालले होते, त्यांना रेड लाईट पाशी थांबले होते, एकाने तो दुसरा जो मनुष्य होता तो धुंदीत होता, येऊन धडक मारली, ते सुद्धा रात्री 1 वाजता. मी आपलं त्यांना सहज विचारलं, तुम्ही नवरा बायको, आता म्हटलं तुमचं 60च्या पुढे वय झालं, तुम्ही रात्री 1 वाजता कुठे गेले होते? नाही म्हणले, घरीच होतो, सिनेमा बघितला. हे
तृषेने शोकले शरीर आत्म्यास कळे हा विचार, मग उठवून शरीर ते सांगतोय हा. त्यामुळे घरी घरी बसलो होतो, सिनेमा बघितला, असं वाटलं आईस्क्रीम खावं. पण म्हणले घरी काही आईस्क्रीम नव्हतं. मग म्हणे आम्ही उठून ते गॅस स्टेशनला आईस्क्रीम आणायला चाललो. आता बघ. आता ते इथे पाणी तहानेच समर्थ म्हणले, तर म्हणले त्याला आईस्क्रीम नाही. मग आत्म्याला कळलं की आईस्क्रीम नाही घरामध्ये. चला, जा, निघा बाहेर. आता त्यांना मी विचारलं नाही, पण माझंच मला विचारलं की आता मग आता जाल का पुन्हा आईस्क्रीम खायला रात्री 12 वाजता? नाही म्हणलं, माझ्यासारखा असेल तर म्हणेल नाही आता घरीच स्टॉक ठेवतो, म्हणजे म्हणजे रात्री उठून जायला नको मला. पण माझा सांगण्याचा उद्देश असा की आपण ह्या ज्या सगळ्या संज्ञा आहेत ना, त्या आपल्या जीवनावर, त्यांचा आपल्या जीवनावर अंमल आहे, हे समर्थांना सांगायचंय. नुसतं एवढंच नाही सांगायचं की आपल्याला तहान लागली तर उठून पाणी प्यायलं. याच्यात काय अध्यात्म आहे, याच्यात काय शिकवण आहे? नाही नाही, शिकवण अशी आहे की हे सगळं या सुखदुःखाद्वारे मीच समजून घेतलं, मला आईस्क्रीम पाहिजे. मग आता उठा, मनात आला विचार, तो शमवायचं ताकद नाही माझ्यापाशी. मग आता उठा, चला, जा. मग जाताना जे काय होईल, जाता येताना जे काय होईल ते भोगा. मग उठवून शरीर चालवी उदकाकडे, उदक मागे शब्द बोलवी, मार्ग पाहोन शरीर चालवी, शरीर अवघेच हालवी प्रसंगानुसार. हे बघा, मला समर्थांची ही ओवी अगदी मनापासून पटली. की हे असं आपण सगळं मन माझ्या जीवनावरती माझ्या रागद्वेषाचाच अंमल आहे, माझा अंमलच नाही. हम्म. बरं, मग आता आपण पुढे चलू की समर्थांना पण गोष्टी असू दे, पण समर्थांना सांगायचंय, हा आत्मा जसं पवना, माझ्या शरीरामध्ये जर पवन नसेल तर मी असणारच नाही. तसं या जगामध्ये या आत्म्याची चैतन्याची शक्ती आहे. मग ते करताना या देहाला उठवतो. मग हे सगळं आपल्या घरातले सगळे हे सगळं समजावून सांगितलंय. आता गोडी लागताचा आनंद आहे वगैरे, हे सगळे आपण प्रसंग बघितले की जिवे करवी कठीणोत्तरे बोलवी रागे वगैरे सगळं झालं. की देही सुख दुःख भोगता, तो एक आत्माची पाहता, आत्म्याविण देह वृथा मढेची हो. मग आता चिकित्सा करायची, तर अनालिसिस करायचं. हे तर समजलं, माझ्या जीवनाकडे मी वेगळेपणे पाहिलं. मग काय पाहिलं बघा, अनालिसिस. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे तेची आत्मस्थिती, त्रैलोकी जितुक्या व्यक्ती, तदांतरी आत्मा. की आपण बघा, शरीरापेक्षा मनाने अधिक जगतो. हं? मनाने अधिक जगतो, वृत्ती अनेक अनंत अनंत वृत्ती जगतो आपण. तसं आता इथे समर्थ या आत्म्याचा डायमेन्शन्स, या 3 डायमेन्शन सांगतात बघा. जगामध्ये जगदात्म, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूपे. हाच खेळ जो माझ्या शरीरात चालतो तो जगामध्ये चालतो. मग काय करतो? मग आता हे शब्द स्पर्श रूप रसगंध या सगळ्या ज्या आपल्या संज्ञा आहेत ना, त्यांचा खेळ बघा सांगतात. पुंगे चाखे ऐके देखे, मृदू कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके, तत्काळ होय. बघा, हे सगळ्या टेस्ट. आता बघा, खूप कडक उन्हाळा पडला, मग त्याच्यानंतर पाऊस आला की जो सुगंध येतो, सुगंध. मग कुठलं टेस्ट घेतली एखाद्याची, टच केला, मृदू आहे, कठीण आहे, खरबडीत आहे, हे सगळं तत्काळ कळतं की नाही आपल्याला. तर एका दुसऱ्या स्टडी ग्रुपमध्ये असंच एक वर्णन आहे आपल्याच या संज्ञांचं. तिथे शंकराचार्यांनी सांगितलंय की या संज्ञांवर तुम्ही कंट्रोल ठेवला पाहिजे. तर ते तो एक जो डिस्कशन ग्रुपमध्ये आहे, ते तो काय म्हणले, हे एवढं म्हणे आपल्या शरीरातल्या संज्ञांना इतकं सोडायला काय सांगतात तुमच्या अध्यात्मामध्ये, ते इतकं वाईट आहेत का? म्हटलं हो बा, वाईट म्हणजे शंकराचार्य असं म्हणतात की ते विषयापेक्षा सुद्धा वाईट आहे. अरे म्हटले, विषयापेक्षा सुद्धा वाईट? म्हटलं हो, आहे विषयापेक्षा सुद्धा वाईट.
कसं काय? आता बघा, नागाचं सापाचं विष आहे, विंचवाचं विष आहे. तर मग ते विष जर माझ्या अंगाशी संपर्क आला शरीरात, तरच ते बाधेल की नाही मला? नाही. नुसतं विष शब्द घेतला तर मला काही इजा होईल का? नाही, नाही होणार ना. नाही. पण मग आईस्क्रीम शब्द उच्चारला मग झालं, उठलो मी. अजून आईस्क्रीमचा माझा संपर्क झाला पण नाहीये तरी उठवून ते शरीर मी इकडे तिकडे न्यायला सुरुवात, मी डिस्टर्ब झालो की नाही? हा, डिस्टर्ब झालो. ती संज्ञा माझ्या मनापर्यंत गेली, त्या मनामध्ये मी तिला खरं मानलं. मग ते खरं तर आनंद माझ्याच पाशी आहे, पण ती ताकद माझ्यापाशी नाही. मग आता बघा, मग आता विष फक्त समजलं विष आहे इथं, साप विंचू आहे इथं मी जाणार नाही. पण मग आता हे नुसतं आईस्क्रीम तिथे गेल्यानंतर त्या दुकानातलं कदाचित आईस्क्रीम संपलं पण असेल नसेल सुद्धा तिथे, पण मी माझा त्रास करून घेतला की नाही. हा, या संज्ञा फार नुसत्याने, त्यांनी म्हणले बघा, सावधपणे, सावधपणे लागावी, बहुत करी उठा ठेवी, या धूर्ताच्या उगवी, धूर्तची करी. उगवी म्हणजे करामती, लीला, डिफरंट ऍक्शन्स, म्हणजे उगवी, त्या करतो तो. बघा, तुम्ही कोणी आईस्क्रीम खात असेल तर खा बर का, आम्ही आईस्क्रीम टीका नाही करत आहे. पण आता तुमचा बालविहारचा काय क्लास आहे, पार्टी आहे, कोणाला द्या की आईस्क्रीम मुलांना, तुम्ही पण खा. पण हे कसं सगळं केलं पाहिजे? सावधपणे, सावधपणे केलं पाहिजे. आणि ह्याला समर्थ पुढे म्हणणार आहे या समासाच्या शेवटी, की हे जो सावधपणे जो करतो, त्याच्या कर्तृत्वाला जगामध्ये सीमा राहत नाही. फक्त ते ओळखून समजून करायचं, बुद्धीनं पारखून करायचं. म्हणून ते ह्याला धूर्त म्हणतात, की या बहुत करी उठा ठेवी, पण तिथे सावधपणे, या धूर्ताच्या उगवी, धूर्तची करी. की हे माझ्या आत्म्यामुळे या सगळ्या माझ्या संवेदना आहेत, पण त्यांनी मी जडाकडे, माझा प्रवास जडाकडे न जाता चैतन्याकडे नेणं हे माझ्या हातात आहे. व्यवहारासाठी जड वस्तू वापरायला लागतील, त्या सावधपणे आपल्याला वापरायच्या, पण त्याच्यात अडकून बसायचं नाही. ठीक आहे, आता इथपर्यंत हे अनालिसिस झालं. हा एक अनालिसिसचा पहिला भाग झाला. मग दुसरा भाग आता, तर समर्थ काय म्हणतात, आणखीन एका वेगळ्या भूमिकेवर. बघा, सगळ्या पंचमहाभूतांमध्ये आपल्या 5 इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे जो विषय आहे, विषय समजण्यासाठी वायूचा दृष्टांत देतो. पंचेंद्रियांच्या पलीकडे म्हणजे काय? की आता बघा, की आता कसं सांगू, की आपल्याला जे माहिती आहे त्याचाच उपयोग करून त्याच्या पलीकडलं काहीतरी दाखवतात. म्हणजे आता बघा, तुम्हाला सगळ्यांना मनाचे श्लोक माहिती आहे, परिचित आहे. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसा एक श्लोक आहे, की त्याला जर चंद्रकोर, द्वितीयची चंद्रकोर अगदी बारीक असते. मग त्या श्लोकात काय म्हटलंय, त्या फांदीचा आधार घेऊन गुरु सांगतो, की बघ, ती तुला फांदी दिसतीये का? हा, फांदी दिसते. मग त्या फांदीच्या बाजूला जे दिसतंय ना, तो म्हणजे चंद्र. मग फांदी सोडायची. मग ह्याच्या पाठी मग कळलं. मग ह्याचा सिद्धांत काय, की जे मला माहिती आहे त्याचाच उपयोग करून गुरु त्याच्या तुम्हाला पलीकडे नेतात. नाहीतर नुसतं जर मी क्लिष्ट काहीतरी सांगितलं तर चिन्मयानंद, आता चिन्मय जयंती झाली ना, त्यांचे अनेक व्हिडिओ बघितले तर गुरुदेव फार समजून सांगत असतात. की कसं समजावून सांगायचं, म्हणजे समजून असं सांगायचं की तुमच्या अज्ञान कमी झालं पाहिजे, अज्ञान वाढता नाही काम, तुमचं अज्ञान असं समजून सांगितलं पाहिजे. आता इथे आता समजा, तर मी नवीन जागी आहे, तुम्ही म्हणले, अरे हा कोण आहे? म्हणले, हा अरविंद आहे. अरविंद कोण? म्हणले, मेधाचे मिस्टर. म्हटले, मेधा कोण? आता ज्याला मेधा माहित नसेल त्याला त्याला तो म्हणले, मला आता 2 गोष्टी माहित नाहीत. आधी फक्त अरविंदच माहित नव्हता, आता अरविंद माहित नाही, मेधाही माहित नाही. माझ्या अज्ञानात भर पडली. तसं नाही करायचं. हा, तर इथे काय करतात, वायू आपल्याला समजतो की नाही? हा, तो वायू समजतो. मग सगळ्यात, आता वायूच जसा वायू समजतो, मग वायू कशाच्या तरी आधारे समजतो की नाही आपल्याला? वायू, वायू त्याचा इनडायरेक्टली समजतो ना वायू. तर ते ते उदाहरण बघा, गीतेमध्ये सुद्धा हे उदाहरण आहे.
वायूपासनं वायूच्या उदाहरणाने त्याच्या पलीकडे समजायचं. आता बघा गीतेमध्ये, आणि त्याला त्यांनी गुह्य, जो सगळ्यात रॉयल सिक्रेट 9वा जो समास आहे त्याच्यामध्ये त्यांनी श्रीकृष्णाने सुद्धा हा दृष्टांत वापरलाय की रॉयल सिक्रेट गुह्यतमम राजगुह्य राजगुह्यम. बघा कसं तिथे कसं म्हणलंय, यदा यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मस्थानित्युपधारय. हे अर्जुना, उपधारय मनामध्ये नक्की पकडून ठेव, तुझी जाणीव तुझी पक्की कर. कशाच्या आधारे? बघा 2 शब्द आहेत, यथा तथा. जसं तसं, यथा तथा. कसं कशाच्या आधारे म्हणलं? बघा वायू, इथे सुद्धा म्हणलंय वायू. मग वायूला कसं सांगितलं? जसा वायू आकाशामध्ये असतो, आकाशात स्थित आहे नित्य आहे. असं आहे का रात्री असतो सकाळी नसतो? असं आहे का? नाही, नित्य आहे. मग इथे असतो, कॅलिफोर्नियात नसतो, अमेरिकेत असतो, भारतात नसतो, असं काही आहे का? नाही, सर्वत्र आहे. आणि महान आहे. महान का? तर त्याची मोजणी होऊ शकत नाही. बघा शंकराचार्यांनी म्हटलंय अपरिमाणा, की आता मी शंकर भाषेच्या आज दिलं नाहीये, कारण शंकर भाषेमध्ये जे सांगितलंय ना तेच अगदी समर्थांनी मराठीमध्ये ओव्यामध्ये इतकं सुंदर समजून सांगितलंय. तर पण अगदी तसंच आपल्याला समजायला फार आवडेल. बघा की मग काय करायचं, वायू जसा आहे, आता वायू समजतो, दिसला जरी नाही तरी आहे. मग वायूचे 3 गुणधर्म घ्यायचे वायूचे, आणि ते श्रीकृष्ण म्हणतात की हे जे 3 गुण आहेत, नित्य, सर्वत्र आणि महान, ते मस्थानी, ते माझ्यामध्ये, मी सर्व भूतांमध्ये असा वायूसारखा नित्य आहे, सर्वत्र आहे आणि महान आहे. माझी तुलना, मोजणी होऊ शकत नाही. तर असं कृष्णाने सांगितलं गीतेमध्ये वायूचं उदाहरण देऊन. अगदी तसंच समर्थ आपल्याला सांगणार आहे. वायो सरिसा परिमळ येतो. वायूमुळे काय येतं? परिमळ समजतं आपल्याला. अरे सुगंध आला, वाऱ्याची झुळूक आली, रातराणीचा सुगंध आला. मग झुळूक आली त्या अर्थी वायू असला पाहिजे, सुगंध आला त्या अर्थी. पण सुगंध कायम टिकतो का? नाही. फक्त तो परिमळ वितळवून जातो. मग वायू कधी कधी धूळ धूळ येते, पण परी तेही जाय. ठीक आहे. आता शीत उष्ण वायो सरिसे सुवासे अथवा कुवासे. बघा वायू असं डिफरन्शिएट करतो का? किंवा सुवास असेल तरच नेई, कुवास असेल तर नाही नेणार, असं वायू म्हणतो का? नाही. वायूला दोन्ही सारखं आहे. शीत उष्ण, आता एवढा उन्हाळा आहे, ती लहू झळ येते उन्हाची, गरमीची, ती येईल. थंडी थंडी पण येईल. असे जे परी सावकासे तगणे न घडे. हे शीत उष्ण सुवास कुवास हे तगून राहत नाही, ते ते जातात. मग वायूनी रोग पण पसरतात. वायू सरिसे रोग येती, वायू सरिसी भूते धावती, धूर आणि धुकटे येती वायो सवे. हे आता काय म्हणतात त्याला, मिस्ट किंवा धुकं येतं, फॉग येतं, ते वायूमुळे येतं. पण ते येतं, रोगराई पण पसरते वायूमुळे. मग आता नाही काय तिथे, आता कुठे कॅनडामध्ये आगी लागल्या, त्याचा त्रास इथे अमेरिकेतल्या काही शहरांमध्ये त्रास आहे. आहे आता येतं, पण ते टिकून राहतं का? नाही. जसं वायूनी येतं तसं वायूनी जातं. तसं आता ह्या पुढल्या ओव्यांमध्ये वायूपेक्षा आत्मा सूक्ष्म या व्यापक आहे हे सांगतात. की हे ज्या गोष्टी येतात, धूळ, सुवास, हं उष्णता, हे सगळं येतं, पण ते वायूमुळे येतं आणि जातं, वायू टिकून आहे. पण तसा वायू आणि आत्म्याची जर तुलना केली तर बघा ते त्याच्यापेक्षा व्यापक आहे असं सांगतात. की तर हा दृष्टांत वायूचा दृष्टांत समर्थांनी आधीच्या 9व्या दशकामध्ये वापरला, पण तिथे तो तेवढ्यावरच सोडला.
कारण का तिथे वासना समजण्यासाठी वायूचा दृष्टांत दिला होता. इथे सुद्धा शिष्याने एक फार सुंदर प्रश्न विचारला की तो काय इथे कसं म्हणलंय की आत्मा देहाच्या साह्याने आपल्याला अनुभवास येतो आत्मा. तर तिथे शिष्याने त्यावेळेस प्रश्न विचारला होता, तुम्हाला लक्षात असेलच. त्यांनी विचारलं होतं जर मग देहाच्या साह्याने आत्मा राहतो, किंवा तिथे विचारलं होतं स्थूलाच्या साह्याने जर सूक्ष्म राहतं, मग जेव्हा स्थूल नसेल, देह नसेल, तेव्हा आत्मा कुठे राहतो? तुम्ही जर सांगता कुठे राहतो आत्मा? मग तिथे त्याचं उत्तरी समर्थाने फारच सुंदर त्यावेळेस दिलं. ते म्हणले, अरे घरट तुला दिसतं, मग घरट्यामध्ये पक्षी राहतो. मग आधी घरट का आधी पक्षी? आता पक्षी आधी असतो, घरट नंतर असतं. हा, तर घरटी एक पक्षी ते घरट पाडलं, स्थूल देह गेला, आणखीन दुसरं पुष्कळ करता येईल त्याला. तर मग तो म्हणला असं का, मग मला पुन्हा पुन्हा नवीन नवीन देह घ्यायला लागेल. मग म्हणले ज्ञानी ना पुन्हा जन्म होत नाही, मग माझं जन्म येतो, मग माझा जन्म एक जन्म गेल्यावर दुसऱ्या जन्मात माझं काय उरतं, शिल्लक काय उरतं, असं त्यांनी विचारला होता. तर त्याला उत्तर देताना समर्थ म्हणले होते की या 10व्या दशका 8व्या समासामध्ये देहांत निरूपणामध्ये समर्थ म्हणले होते की ज्ञाता सुटला ज्ञान मते, परंतु जन्म कैसा बद्धाते, बद्धाचे काय जन्मते अंतकाळी. की मग ठीक आहे, आता मी नसताना सुद्धा आत्मा असतो, कबूल आहे कबूल आहे. पण मग मी मेल्यावरती मग ते कंटिन्युटी राहण्यासाठी काय टिकून राहतं? ती कंटिन्युटी तुम्ही म्हणता कंटिन्युटी, पण ती कंटिन्युटी राहण्यासाठी टिकून काय राहतं माझं? त्यावेळेस समर्थांनी वायूचं उदाहरण देऊन सांगितलं होतं की वासना टिकते आपली. ते काय म्हणले होते, पंच प्राण स्थळे सोडती, प्राणरूप वासना वृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती, देह सोडून या. हा. हे करायचं राहिलंय, ते करायचं राहिलंय, जे जे काय जे राहिले जे आहे ना, ते अजून राहिलेलं आहे. मग वायो सरिसी वासना गेली, ते वायो रूपेची राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली, हेतू परत्वे. हेतू म्हणजे जे काय राहिलेलं होतं, तो हेतू घेऊन आली ती ते करण्यासाठी. हा, मग आता बघा याचा अर्थ काय माहितीये का, मी आपला विचार करत होतो याच्यावरती. आता मला काय माहिती नव्हतं हो 40 वर्षापूर्वी, माझ्या वृत्त बोलतोय की मी 40 वर्षांनी इतका दासबोध शिकण्यामध्ये रंगून जाईल. हं. मग आता हे त्या अर्थी मी आधी कधीतरी ठरवलं असेल की नाही, मला आठवत नाहीये. गेल्या जन्मी ठरलं असेल कदाचित की मला दासबोध शिकायचं आहे. मग आता योग्य वेळ आली, आता झालो. मग बघा, तुम्ही पण आता इतकं माझं प्रेमाने ऐकून घेताय, मग तुम्ही पण हा काय आपला पहिला जन्म नाही, आपण आधी ठरवलं असणार कधीतरी की हो दासबोध मला शिकायचं आहे. म्हणजे आपण जुडलो गेलो दासबोधापाशी. हेतू परत पुन्हा जन्म घेऊन आले, आपल्याला आत्ता आठवत नाहीये. पण वायो सरिसी वासना गेली, ते वायू रूपेची राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली. रॅन्डम नाही बर का, हेतू परत्वे. म्हणून आपल्या जीवनाला हेतू आहे. मनुष्य जीवने उद्देश ईश्वर प्राप्ती. तर तुम्हाला एकाला मी असं म्हंटल, ते एकाने मला विचारलं, हे म्हणले तुम्ही दासबोध शिकवताना रामकृष्ण परमहंसांची उदाहरण काय देता, त्याच्यात तुम्हाला काय विशेष वाटतं? तर म्हटलं बघा हो, म्हटलं मी विशेष आहे खरं, आहे खरं, विचार करू म्हटलं आपण. बघा, तुमच्या आमच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनेच आपण विचार कर. आपल्या दृष्टीनं रामकृष्ण परमहंस पहिली दुसरी शाळा शिकले तेवढंच की नाही, मग ते शाळा सोडूनच दिली की नाही त्यांनी. हा, म्हणजे याला आपण लौकिक विद्या, साहित्यिक काय म्हणायचं, शब्द शब्द संपदा, व्होकॅब्युलरी ज्याला म्हणतो आपण, ती त्यांची दुसरीतल्या शिकलेल्या साहित्यापुरती मर्यादित होती की नाही. मला दुसरीतली मुलांना जर दुसरीतल्या मुलाच्या व्होकॅब्युलरीनं समजावून सांगायचं, ते किती गोड सोपं सोपं सांगतात की नाही ती मुलं. हा, आता बघा दुसरीतली व्होकॅब्युलरी वापरून ब्रह्मज्ञान सांगायचं
किती सोपं करून सांगायला लागत असेल त्यांना. आहा. मग ते मला समजतं, इतकं सोपं करून सांगितलं मग ते पटतं मला. म्हणून म्हणून मग मी त्यांची उदाहरणं सांग की हेतू परतोय. काय हेतू आहे? मनुष्य जीवनेर उद्देश ईश्वर प्राप्ती. बघा, मी म्हटलं बरं झालं प्रश्न विचारला तुम्ही. मी विचार केला नव्हता की मी रामाला रामकृष्णांची उदाहरणं जास्ती पटतात का. हे बघा, हा म्हणलं हे पटलं तुमचं उदाहरण की दुसऱ्या इयत्तेच्या व्होकॅब्युलरी मध्ये समजावून सांगायला अवघड शब्द वापरायची शक्यच नाही, अवघड शब्द वापरणं. मग ते समजून आणि समजून मात्र सांगायचं ब्रह्मज्ञान. ते समजायला सोपं करूनच सांगायला लागेल त्यांना. हम्म. तसं मग आता बघा, ही ओवी इतकी लोडेड आहे ना, हे पहिलं वाक्य या ओवीचं. मग जेव्हा वायू हलत नाही, नुसता स्तब्ध आहे, तर ते समर्थ म्हणतात सोप्या भाषेत. समर्थ म्हणतात हे परमात्म्याचं निर्गुण रूप आहे. हा नुसता धारण करता आहे. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता. मग जेव्हा तोच वायू जेव्हा चंचल रूपाने चालू लागला, वायो चंचल रूपे सृष्टी करता, पानं हलायला लागली, मग ते कर्तृत्व दिसलं वायूच. पण वायू आधीच आहे. तो वायूमुळेच, प्राणवायूमुळे म्हणा, त्याच्या शक्तीमुळे म्हणाच ते पानं आहेत. फक्त ते चंचल रूपाने ती पानं हलताना दिसली. आता मी जिथे राहतो ना, तिथे अहो समोर पिंपळाचं झाड आहे. ती पिंपळाची पानं अशी अशी सारखी हलत असतात. तर आपल्या रामचरित मानसमध्ये दशरथ राजाच्या मनाला पिंपळाच्या पानाची उपमा दिली. असं करू का असं करू, असं करू, सारखं त्याचं मन त्याचं दोलायमान होत होतं. ती पानं जेव्हा हलत नसतात तेव्हाही वायू असतो, हलतात तो हलताना दिसतात. ते समर्थ म्हणतात तुम्हाला पटत नाहीये का. मग विचार करा म्हणतात. न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळे. विचार करायला सुरुवात करा म्हणजे म्हणजे कळेल. हं. मुळापासून शेवटवरी वायोच सकळ काही करी, वायू वेगळे कर्तृत्व चतुरी मद निरोपावी. म्हणजे वायूच्या पेक्षा कोणाचं कर्तृत्व नाही. मग आता समर्थांना आता हे आपलं 9व्या दशकात झालं. मग 13व्या दशकात समर्थ म्हणले असतील की या शिष्याला कदाचित असं वाटेल की वायू म्हणजेच आत्मा. कारण ते म्हणले वायू वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावे. म्हणजे काय, असा कोण हुशार आहे की जो वायू वेगळं कर्तृत्व मला सांगेल. म्हणजे काय, हा रिटॉरिक प्रश्न आहे. म्हणजे नाही असं उत्तर अपेक्षित आहे. मग असं नको व्हायला. मग ह्याचं खंडन करण्यासाठी याच्या पुढच्या आता जो आपण समाज बघणार आहे त्याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत ते हे खंडन करण्यासाठी. तर एकांशी आपलं बोलत होतो अद्वैत वेदांताची, ते शक्ती उपासनेचे आहेत. ते इथे आणखीन एक इथे आजूबाजूला इथे खूप आश्रम आहेत आजूबाजूला या सॅन अँटोनियो ज्या भागात जिथे आश्रम आहे तिथे. मग त्यांचा तो शक्ती उपासनेचा काय बरं त्याला नाव दिलंय, श्री विद्या का असं काहीतरी नाव आहे. मग म्हटलं आमचं आपलं वेदांत आहे, अद्वैत वेदांताला आम्ही अंतिम मानतो, शंकर वेदांत. काय म्हणे वायूचं शक्तीला तुम्ही मानत नाही का. म्हटलं आम्ही शक्तीला मानतो, पण शक्तीच्या पलीकडे पण काही आणखी आहे. ती शक्ती कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये आहे. म्हटलं अल्टिमेट सुख शक्तीने फक्त मिळत नाही. म्हटलं तुमचं कसं चाललंय आश्रम. मग ते सांगत होते त्यांच्या आश्रमातले शक्ती उपासनेचं सांगतोय कसं आहे ते सांगत होते. त्यांच्या स्वामींनी सांगितले की त्यांची देवी काय जी उपासना ते सांगतात ते दैवत तिथलं नाराज, देवी नाराज आहे. ती फार म्हणे जमिनीच्या टेकड्या आहेत तिथे खालच्या भागात आहे, ती आता वरच्या भागात न्यायला पाहिजे असं देवी सांगते शक्ती. म्हटलं सांग असेल बा. म्हटलं मला नाही माहिती. म्हटलं मग तुम्ही काय करताय. नाही म्हणे आता आमच्या आश्रमामध्ये हे आहे, अडचण आहे, आता काय करायचं, पैसे नाहीत. म्हटलं बघा आता अद्वैत वेदांत शिकायला पैशाची जरूर लागत नाही. शक्ती शक्ती काय. म्हटलं असं नाही. या वेगळे वायू वेगळे त्याच्या पुढे समर्थ आपल्याला बघा, समर्थाने आपल्या सगळ्या या अडचणीतनं सोडवलं की नाही. अद्वैत वेदांताचं बुद्धीला आवाहन करून. आता जोपर्यंत त्यांना म्हटलं तुम्हाला जोपर्यंत तुमच्या बुद्धीला पटतंय तर तुम्ही करा त्या शक्ती देवतेचं काम, तुम्हाला करणं भाग आहे. नाहीतर आणखी विचार करा.
तुमचं चुकीचं आहे असं म्हणत नाही मी, पण तुम्ही विचार करा. हम्म. बर, मग आता पुढे काय झालं? हे वायू वेगळे कर्तृत्व तरी मज निरोपावे, म्हणून हे सांगतात की आता वायूपेक्षा श्रेष्ठ काहीतरी आहे. काय म्हणले? की वायू सवे काहीच जगेना, म्हणजे म्हणजे हे सगळं आधीच परिमळ, शीत, उष्ण, सुवास कुवास काही होत नाही. पण म्हणले आत्म्या सवे वायू तर घेना. हा, आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे. हम्म. कसं? तर म्हणले वायू कठीण असा आडतो, जर काय भिंत असेल समजा, मग ते नाही जात, वारा तटतो. ह, पण आत्मा कठीण भेदून जातो, चैतन्य त्याच्या पलीकडे त्याच्या काय आड येत नाही, ते जड पदार्थांच्या सगळीकडे व्यापून आहे त्याला. कठीण पाहो तरी तो छेदेही ना. म्हणजे कसं, आपण कठीण शब्दाचा अर्थ काय समजतो? की एका कठीण वस्तूवरती त्याच्याही पेक्षा आणखीन कठीण वस्तूने घात केला की ती त्याला भेदून जाते. त्याच्या हे केलं की, तर आत्मा ह्या अर्थानं कठीण नाहीये. हं, तर आत्मा छेदलाच जात नाही, तर त्या पलीकडे आहे, इज बियॉन्ड इट. तुम्ही म्हणाल अरविंद हे सगळं काय, तर काय समजून करायचं हे सगळं, ह्याचा काय काय उपयोग आहे, हे सगळं समजून काय करणार? खरं आहे, आता तुमच्या मनामध्ये विचार आला, माझ्याही मनामध्ये आला. म्हटलं मग आता आपला विचार केला पाहिजे की काय याचा समजून उपयोग काय. चला आता आपण थोडा आपल्या सोप्या शब्दात विचार करायचा का? हं, आता आपण सोप्या शब्दात विचार करू. की आता बघा, या आधीच्या 9व्या दशकामध्ये हे सांगितलं, त्याच्या आधारेच सांगतोय मी, मनाने नाही सांगतो, पण सोप्या शब्द. हम्म. हे सगळं तुम्ही म्हणाल की काय, कोणापेक्षा कोण कठीण आहे, असेल हो कोणीतरी कोणापेक्षा कठीण, आता काय असं कशाला डोकेफोड करायची उगीच, तर उगीच नाहीये. ते कसं आहे, का माहितीये का? आता ते तुम्हाला उदाहरण दिलं ना, त्यांना कशी शक्ती श्रेष्ठ मानली, मग ते अडचणीत आले. की ती शक्ती चालत नाही म्हणले, देवीची शक्ती कमी झाली आहे. आता बघा बा, म्हटलं शक्ती कमी झाली तर काय करायचं? तर बघा, आत्मज्ञान होण्यासाठी ज्याला शक्ती किंवा इथं जाणीव म्हटलं समर्थांनी, ती शुद्ध जाणीवेशी आपल्याला अनन्य व्हावं लागतं, म्हणजे बुद्धीनं अनन्य व्हायचं. मग आता तुम्ही म्हणाल शुद्ध म्हणजे काय? ते सांगा, शुद्ध जाणीव म्हणजे काय? शुद्ध जाणीव म्हणजे, सध्या काय झालंय, माझी जी जाणीव आहे ते मी पण, देह, माझ्या आवडीनिवडी ह्यांनी माझी जाणीव बंदिस्त झाली. ह्याच्या पलीकडे मी जाणीव माझी नेऊ शकत नाही. तर याच्या पलीकडे जाण्यासाठी मी काहीतरी विचार केला पाहिजे, माझं ममत्व कमी झालं पाहिजे. म्हणजे आधी मी काय समजायचो, मला मला जे आवडतं तेच बरोबर, तर तसं नाही. मग आता काय झालं की मला हे आवडतं, दुसऱ्याला तसं आवडतं, दोघे बरोबर आहे. कोण बरोबर कोण चूक असं नाही, कोणाला काय आवडेल, कोणाला कसं आवडेल. मग आता हे जे आहे, याला मी हा जे बंदिस्त केलंय, जे मनामध्ये आहे त्यालाच आपण म्हणतो वासना. त्या प्रगट नाही झाल्या आहेत, पण त्या वासनेने आपण बंदिस्त झालो. हा, बंदिस्त. मग या वासना निर्मूलन होण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा वासना अडचण काय आहे? तर आपली वासना माझ्या अनन्य होण्याच्या आड. तर मला कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला अडचण पडते. हं, कारण का, माझ्या वासनेने मी माझ्या देहाशी सध्या मी समरस झालेलो, माझ्या वासने माझ्या देहाशी. आणि आणखी एक मोठं अनलर्निंगचं काय प्रश्न आहे, की बाह्य जगताचे ज्ञान मिळवायला माझी वासना फारशी आड येत नाही. म्हणजे समजा मला काय कुठलं व्यसन आहे, सिगरेटचं व्यसन आहे, चहाचं व्यसन आहे, काय आणि कुठलं व्यसन आहे, आणि मला काय आता कुठलं कॉम्प्युटरची लँग्वेज शिकायची, तर कॉम्प्युटरचं लँग्वेज शिकवणारा तर शिक्षक काही असं नाही म्हणत, अरे अरविंद तू चहा पिणं बंद कर, त्याशिवाय तुला काही हे शिकता येणार नाही तुला कॉम्प्युटरची लँग्वेज. तर त्याचा काही संबंध नाही. पण मग गुरु काय म्हणतो आश्रमातले गुरु काय म्हणतात, की तुझ्या आवडीनिवडी सोडल्या पाहिजेस. तुझं देहाचं ममत्व सोडलं पाहिजे. म्हणून बाहेरचं ज्ञान मिळवायला सध्याची वासना आपली आड येत नाही. म्हणून ते एकाने कसं विचारलं, हे तर म्हणे आत्मज्ञान शिकायला आल्यानंतर तुम्ही सगळेजण काही काही सोडायला सांगतात, किंवा त्याला काय म्हणतात,
वैराग्य करायला सांगतात. ते काही सोडायला काय सांगतात तुम्ही मला? कारण सोडण्याचं अशासाठी की मी मनाने गोडवा माझा आवड निवड मी ते खरं धरून चाललेलो आहे. ते सुटल्याशिवाय मी नवीन काही माझं मन ऍक्सेप्ट कसं करेन? मग आत्मज्ञान होण्यास लायक कसे बनावे? प्रश्न आला आता. कसे बनावे? तर असं आहे, साधनेने आपली वृत्ती किंवा जाणीव विशाल कशी करावी ते समर्थ सांगतात. हे पुन्हा ह्या दशकामध्ये वायूच्या उदाहरणातच पुढे आहे ते ते आपण बघू आणि मग आपण थांबू. पण या ओव्या फार तुम्ही म्हणलं, मी मनात तुम्ही नाही म्हणलं, मीच म्हटलं, हे शिकून काय करायचं? वायूपेक्षा आत्मा कठीण आहे का काय आहे? नाही नाही, ते बुद्धीला पटणं जरूर आहे. तर समर्थ कसं सांगतात बघा. साधने काये साधावे, नियमे काये फळ घ्यावे. म्हणजे उपासनेने नियम जो आहे त्यांनी फळ काय मी अपेक्षा करावी? आपण वस्तू भरंगळावे कातयासी. वस्तू म्हणजे आत्मा, परमचैतन्य, आनंदाचा अगाध ठेवा, या हॅपीनेस ऑन डिमांड ज्याला त्याला म्हणतात वस्तू. आपण स्वतः वस्तू आहे. भरंगळावे कासयासी. भरंगळावे म्हणजे रात्री उठून 12 वाजता कशाला कुठे जायला पाहिजे सुख शोधायला, आईस्क्रीम खायला? आपण मीच वस्तू आहे. आपण वस्तू भरंगळावे कासयासी. देह तरी पाचा भूतांचा, जीव तरी अंश ब्रह्मींचा, परमात्मा तरी अनन्याचा ठाव पाहा. माझ्या अंतरी मी आय शुड डाईव्ह डीप इनसाइड माझ्यामध्ये. काय? मग डाईव्ह डीप घेतलं की काय समजतं? उगेची पाहता मी पण दिसे, शोध घेता काहीच नसे, तत्वे तत्व निरसे पुढे निखळ आत्मा. माझ्यात अंतरी मी शोध घ्यायला गेला या तो आपल्याला सुद्धा कळेल बघा. अरे 4 वर्षापूर्वी मला अमुक आवडायचं, आता ते नाहीये, मग ते सुटलं माझं. मग आता काय नसलं तरी चालतं. असं आपण किती सोडून 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 आता शुद्ध मी होऊन. हम्म आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली. बघा, आपल्याला वेदांत तत्वज्ञानामध्ये आपल्याला कशाचं खंडन नाही करायचं, कशाचा निषेध कमी नाही लेखायचा. जीव आहे, जीवाचं जीव पण आहे, ते मर्यादित तिथं समजून घ्यायचं. माया काय आहे, माया कशी मायापणे विस्तारलेली आहे ते समजून घ्यायचं. मायाचा अंमल समजून घ्यायचा. आपल्याला फक्त समजून घ्यायचंय आणि माझी आयडेंटिटी तिथे ओळखायची आहे. ऐसे ही अवघेची आहे. सगळं आहे, सगळं त्या त्या ठिकाणी योग्य आहे आणि आपणही कोणी एक आहे हे सगळं शोधून पाहे तोची ज्ञान. हा, म्हणजे काय ज्ञानी मनुष्य काय करतो? या जगामध्ये तो सुखसंवाद पाहत आहे, त्या परिस्थितीमध्ये तो हार्मोनी पाहत त्याच्यामध्ये. हा, ते सगळं ही माया आहे, ती आहे. आता म्हणाला, आता कोणी म्हटलं मला अमुक वस्तू आवडते, हा ठीक आहे, तुम्हाला करा, तुम्हाला कसं हवं तसं, मी येत नाही. तुमच्या दृष्टीनं ते योग्य आहे. हे आपण समजतो का हे मायेच्या अंमलाखाली याला आत्ता असं वाटतंय, करू द्या त्यांना. जीव आहे जीव पण, माया आहे माया विस्तार. हम्म हे सगळं शोधून पाहे तोची ज्ञान. बघा किती सुंदर सांगितले त्यांनी. हम्म शोधू जाणे सकळा अशी. आणि आपली स्थिती कशी आहे माहितीये का? हे जर तुम्ही मान्य नाही केलं, आता ते कसं मांडले, मला ते भेटले होते, ते म्हणले तुम्ही स्वातंत्र्य गमावून बसलात तुमचं. मग म्हणले, पण म्हटलं तुम्ही स्वातंत्र्य कोणाचं? मी सगळं जाणतो पण मी कोण ते कळलं नसलं की काय होतं? आपण वन डायमेन्शनल बनतो. म्हणजे माझ्या आवडीनिवडी तेवढ्याच खऱ्या. दॅट्स ओनली वे आय थिंक. म्हणजे बघा, आपण काय म्हणू, कोणी आता समजा आपल्या ओळखीमध्ये काही जण असतील, ते ना काही दिसलं की हा काय केवढाच आहे, हे केवढ्याला मिळतं, मग अरे इथे कशाला घेतलं, इथे ह्याच्यापेक्षा तिकडे स्वस्त मिळतं काही. मग आपण काय म्हणू, अरे हा मनुष्य ना इज मनी माइंड आहे. सारखं ते जिकडे त्याच्यात पैसे बघ, म्हणजे पैसे तर एक एक वस्तू किंवा पैसे, ते कोणी असेल त्याला मान सन्मानामध्ये. कोणी आता काय राजकारणी मनुष्य कुठे गर्दी असेल, हा तिकडे जाय,
त्यांचं त्यांचं ते ते एक एक क्षेत्र ठरलेलं. जसं ह्याला समर्थ वन डायमेन्शनल पर्सनॅलिटी म्हणतात, एकदेशी. त्यांनी सुख मिळत नाही. कारण का, त्याच्यामध्ये मी बाहेर जगामध्ये बाहेर सुख शोधायला जातो, पण जो सुख शोधतो, कोण सुख शोधतोय, त्याच्याबद्दल पूर्ण अज्ञान आहे माझ्याबद्दल. त्यामुळे ते सुख मला कधी मिळतच नाही, कारण मला जाणलंच नाही कधी. म्हणून समर्थ म्हणतात साधनेनं हे शोधायचे. शोधू जाणे सकळांसी, परिपाहो नेणे आपणासी, ये ऐक ज्ञानी एक देसी वृत्ती रूपे. असा ज्ञानी जो मनुष्य आहे, जो बाहेर जगाला तर जाणतो पण स्वतःला जाणत नाही, तो एक देशीय वृत्ती रूपे. म्हणजे कसं, आता बघा, त्याची शक्ती शक्ती जी मानली वायुरूप, ही शक्तीचं बाहेर प्रदर्शन घडतं की नाही, त्या शक्ती रूपामध्ये मी जर अल्टिमेट मानलं, तर आता बघा ते जे भेटले मला, ते म्हणले आम्ही आता अडचणीत आहोत, कारण आम्हाला आमच्यापाशी पैसे नाही, आणि आमच्या आश्रमातली जे दैवत आहे देवी, ती तर नाराज आहे आणि तिची शक्ती लोप पावते. मग आता आली की नाही पंचायत. मग आता असं आश्रम असू शकत नाही. हे हे परमार्थ, अशा तऱ्हेचा परमार्थ आपल्याला अडचणीत आणणारा कसं असेल बरं. आराध्य दैवतच अडचणीत आला असं जिथले महात्मा सांगतात. अडचण आली की नाही, आपण देवीला शक्तीला नावं नाही ठेवत आहे बरं, पण आपण त्याच्या पलीकडे, याचा अर्थ काय, हे माझ्या मनाने वृत्ती रूपानेच काहीतरी मी खरं मानून चाललो. तर समर्थ आपल्याला त्यातनं बाहेर आणायला सांग. तर हे असं एक देशी ज्ञान नकोय. वृत्तीरूप म्हणजे वेगळेपणे काहीतरी मला जाणलंच नाही, त्याचं शक्तीचं बाहेर बाहेर शक्ती बघितली, ते खरं म्हणून चाललं. तर ह्याच्या पुढच्या उभ्या आहेत की देह वायूपेक्षा आत्मा सूक्ष्म व्यापक श्रेष्ठ आहे. पण आत्मा पण देह आणि वायू ही आत्मयोगाची एक विशेषता आहे, की एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे खरं, पण त्याचं जो कॉम्बिनेशन, ते समर्थ कसं म्हणले, हे सगळे अवघेचे आहे, आपणही आहे. जो हे समजून वागेल तो श्रेष्ठ. तर ह्याच्या पुढचं जे अनालिसिस आहे, या पुढच्या ओव्या, त्या आणखीनच गंभीर आहेत. त्या आपण पुढच्या वेळी बघू. कारण की हे सगळं आपल्याला ऍक्सेप्ट करायचंय की शक्ती आहे, सगळं आहे, पण माझी खरी आयडेंटिटी काय आहे ती जाणून घ्यायची. ती आत्मरूप आहे. मग ती जाणून घेतली की या सगळ्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. त्याला समर्थ म्हणणार कौतुक, किंवा ते तर शेवटच्या ओळीत त्यांनी शब्द वापरलाय, अशा माणसाच्या कर्तृत्वाला जगामध्ये त्याला सगळं शक्य होईल असं म्हणतो. की आणि समाजामध्ये कसं वागायचं, तो समाजात कसा वागतो, ही याच्या आता ज्या ओव्या अजून आपण ज्या 4 ओव्या आज वाचल्या नाहीत, त्या खरं म्हणजे ह्याच्या पुढच्या समासाची प्रस्तावना आहे. कारण हे असं एक माझं खरं ट्रू आयडेंटिटी पटली. माझा सुखदुःखाचा भोगता आत्मा आहे, आणि आत्मा हा शक्ती ज्याच्या ताब्यात आहे असा आत्मा, ते माझं खरं आयडेंटिटी आहे. हे समजल्यावर समाजात कसं वागायचं किंवा समाजाकडे कसं बघायचं, त्याचं वर्णन हे आता शेवटच्या दशकात होऊन 10वा दशक होईल, तो आपण पुढच्या वेळी. तर आपण आज इथे थांबलो की वायूचं अस्तित्व आधी दुसऱ्या जड वस्तूंमार्फत कळलं, सुगंध दुर्गंध उष्णतेतनं कळलं, पण वायूपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आत्मा कसा आहे, आणि ते माझं स्वरूप आहे, हे जाणल्यावरती आपला जीवनामध्ये अविरोध राहील, आनंद राहील, हुकमी आनंद प्राप्त होईल, असं समर्थ आपल्याला सांगतो. हे आपलं सार आपण बघ. ठीक आहे, तर मी प्रार्थना म्हणतो, मग आपण थांब. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. अरविंदजी, हरि प्रश्न ओम. आहे. हा, बोला बोला. तुम्ही ते आईस्क्रीमचं उदाहरण सांगितलं, राईट राईट, की रात्री ते 1 वाजता आईस्क्रीम आणायला गेले.
ओके, तर ते जरी तुम्हाला कळलं, समजा आता मला कळलं की दिस इज नॉट द राईट टाइम टू गो, पण तरी माझ्या वासना इतक्या स्ट्रॉंग आहेत की मला जावंसच वाटणार, राईट? पण मग हम्म. तेव्हा मला कळलं तर मग मी काय करायला पाहिजे की मी थांबीन घरी? फार सुंदर प्रश्न विचार, खरंच खरंच सुंदर प्रश्न विचार. तर आपण काय करू, आपण पुन्हा रामकृष्ण परमहंसांच्या सत्संगामध्ये जाऊ. हा त्यांचा एक साधक जो होता त्याचं नाव आहे गिरीश. तो हा गिरीश फार जसं महाराष्ट्रामध्ये बालगंधर्व झाले ना, तसं बंगालमध्ये हा गिरीश नाटककार फार मोठा नाटककार झाला. त्याचं फोटो अजूनही आज बंगालमध्ये नाट्यगृहांमध्ये लावतात. तर तो रामकृष्णांच्या संपर्कात आला. सुदैवाने भरपूर पैसा होता आणि व्यसनही होती. तर मग तर रामकृष्णांच्या ह्याच्यात आल्यानंतर त्याला वाईट वाटायला लागलं. मग तो म्हणला की मला राहत नाही, मला प्यावंसं वाटतं दारू. त्यावेळेस आता ब्रिटिश दारूचं फार अट्रॅक्शन असे त्यावेळी ब्रिटिशांची. आता हे 1850-60 सालची गोष्ट, विलायती दारू. रामकृष्ण त्यांना काय म्हणले, आता हे फक्त गुरु रामकृष्णासारखे गुरु म्हणून जाणे बरं, आपण फक्त ऐकायचं. ते काय म्हणले, म्हणजे तू जे जे काही खाशील पिशील ना, तसं देवीला तू नैवेद्य दाखव. म्हणला हे छान आहे म्हणला. मग काही गुरुची विशेषता अशी, काही महिन्यांनी त्या गिरीशनी त्याच्या शब्दचित्रात त्याच्यात लिहिलंय स्वतः गिरीशनी. मला काही महिन्यांनी असं वाटू लागलं, अरे मी काय करतोय, देवीला दारूचा नैवेद्य दाखवते, हे काय बरोबर नाही. आणि सुटली की दारू त्याची. हा, त्या मनातनं मी आपलं असं करेन, मनातनं निघावं, सांगायचं बघा अरविंद, हे जातोय ते काही खरं नाही, पण आता बघा विचार करत जा आणि ते समजून खा. याच्यात किती हा आनंद किती काळ टिकेल तुझा. मग आता किती 15 मिनिटं जास्ती ट्रेडमिल चालवायला लागेल, तर आईस्क्रीम खाल्लं तर खरंही. हं. मग असा विचार करा आता काय. हं. कारण ओके. आता नाही, किंवा असं म्हणा आईस्क्रीम खायचंय का, हा मग एक माळ जप जास्ती करायला लागेल, काय तर कबूल आहे. हं. काहीतरी उपाय शोधून काढायचा आपल्याला. ओके. पण आधी मनातनं पटलं मात्र पाहिजे. असं नाही म्हणता का हा मी आता काय मला फायनान्शियल फ्रीडम आहे, मग मी आईस्क्रीमही नाही खायचं का, असं आलं की गेलं. मग नाही नाही. नाही. मग नाही. पटलं मात्र पाहिजे की हो मला सोडायचंय हे, आत्ता सुटत नाहीये पण सोडायचंय, हे पटलं मात्र पाहिजे. ओके. गुड नाईट. सुंदर प्रश्न विचारला, थँक्यू.